Hello friends, I am Umesh Surgari, lecturer at SPM पॉलिटेक्निक कोमटे सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्सेसरीज ऑफ लेथ या टॉपिकची सुरुवात केलेली आहे. तर त्या व्हिडिओमध्ये आपण चेक आणि टाईप्स ऑफ चेक्स आणि तसेच मॅन्ड्रिल्स आणि टाईप्स ऑफ मॅन्ड्रिल्स याबद्दल डिस्कस केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपले नेक्स्ट ॲक्सेसरीज आहेत लेथचे त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर पहिला आहे रेस्ट्स. आता रेस्ट्स म्हणजे काय हो? रेस्ट्स इज अ लेथ डिवाइस विच इज सपोर्ट अ लॉंग जॉब. म्हणजे लॉंग जॉब जर असेल तुमचा, लॉंग जॉब असतील तर त्याला सपोर्ट करण्यासाठी रेस्ट यूज करतात. तर रेस्ट नेमकं यूज करायचं काय गरज आहे? कारण तुम्हाला माहीत आहे तुम्ही ऑलरेडी एडस्टॉकपाशी तुमचा एडस्टॉक सेंटर आहे, टेलस्टॉकला तुमचा टेलस्टॉक सेंटर आहे, ऑलरेडी जॉबला सपोर्ट करत आहेत. मग पुन्हा सेपरेटली तुम्हाला रेस्टची काय गरज आहे? जर तुम्ही बघितलात रेस्टची नेमकं काय गरज आहे? when the job is turns between the centers, when job is turned between the center at some intermediate point to prevent bending of job due to its own weight and vibration setup due to the cutting force. म्हणजे काय होतं, जो लॉंग जॉब रोटेट होत असतो चेकमध्ये किंवा तुमचे सेंटर्समधनं जेव्हा तुम्ही माउंट केलेलं असतं आणि जेव्हा ते लॉंग जॉब रोटेट होत असतो तर एका पर्टिक्युलर पॉईंटला काय होत असतो, त्याच्या सेल्फ वेटमुळं किंवा जेव्हा आपण कटिंग फोर्स अप्लाय करत असतो त्याच्या व्हायब्रेशन्समुळं ते जे जॉब आहे ते रोटेट होत असतो आणि त्याच्या सेल्फ वेटमुळं आणि जे कटिंग फोर्स आहे त्यामुळं ते बेंड होत असतो. तो जो जॉब आहे तो तुमचा बेंड होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग ते इलिमिनेट करण्यासाठी किंवा बेंड होण्यापासून त्याला थांबवण्यासाठी, ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला सपोर्ट्स द्यावा लागतो त्या जॉबला पर्टिक्युलर पॉईंट्सना. मग त्यासाठी रेस्ट यूज केला जातो. म्हणजे ते सपोर्ट देण्याचं काम कोण करतो? तुमचे जे रेस्ट्स असतात ते करत असतात. मग आता ॲक्च्युली रेस्ट दोन टाईपचे रेस्ट आहेत. एक स्टडी और सेंटर रेस्ट आहे आणि दुसरं आहे फॉलोअर रेस्ट. तर स्टडी रेस्ट. आता स्टडी रेस्ट म्हणजे काय? जर तुम्ही या फिगरमध्ये बघितलात, हा स्टडी रेस्ट आहे. तर याला स्टडी रेस्ट कशाला म्हणतात? कारण हा स्टेशनरी असतो. तर आता तुम्ही बघितलात, आता सध्याला काय केलेलं आहे, तुमचा जो जॉब आहे तो जॉबला सपोर्ट केलेला आहे. तर याचा कन्स्ट्रक्शन कसा असतो तर तुम्ही फिगरमध्ये बघितलात तर याला 3 जॉज असतात. 1 2 3. बॅक साईडला एक जॉ आहे 3. म्हणजे तिन्ही जॉ जे आहेत ते तिन्ही जॉ एकमेकांच्या 120 डिग्रीमध्ये असतात. आणि त्यांचं काम काय असतो? तुमचा जो जॉब असतो रोटेटिंग जॉब, त्याला सपोर्ट करण्याचं काम असतं. टू प्रिव्हेंट इट्स बेंडिंग. त्याचं बेंडिंग प्रिव्हेंट करण्यासाठी ते सपोर्ट केलेलं असतं. तर स्टेडी स्टेट जे आहे ना, स्टेडी स्टेट तुमचा जो बेडवरती जे वेज असतात, तुम्हाला मी सांगितलेलं आहे बेडवरती वेज असतात, त्या वेजवरती स्टेडी स्टेट माउंट केलेला असतो आणि हा क्लॅम्प केलेला असतो म्हणजे फिक्स केलेला असतो. एका पर्टिक्युलर पोझिशनपाशी तो फिक्स केला असतो. मग म्हणून हे जे स्टडी स्टेट आहे, आता हे स्टडी स्टेट मूव शकत नाही, म्हणून याला स्टडी राहतो, म्हणून याला स्टडी स्टेट असे म्हणतात. आणि याचा आपण याला तुम्ही बघितलात की याला एक इंजिन मेकॅनिझम असतो किंवा इंज असतो. मग त्यामुळे काय होणार हो, तुम्ही हा जो लॉकनट आहे, हा लॉकनट रिलीज करून तुमचा जो अप्पर पोर्शन असतो तो इंज करू शकता. म्हणजे त्याला स्विल करू शकता आणि तो तुमच्या जॉबच्या पर्टिक्युलर पोझिशनला आल्यानंतर माउंट केल्यानंतर तुम्ही त्याला क्लोज करून तुम्ही लॉक करू शकता. म्हणजे डिफरंट जॉबला तुम्ही हे यूज करू शकता. मग हे झालं स्टडी स्टेटबद्दल. फक्त स्टडी स्टेट जो असतो एकच लक्षात ठेवून घ्या, स्टडी स्टेटमध्ये 3 जॉज असतात जॉबला सपोर्ट करण्यासाठी. आणि हा जो आहे हा तुमच्या तुमच्या बेडवरती जे वेज असतात त्यावरती माउंट केलेला असतो आणि तो क्लॅम्प केलेला असतो एका पर्टिक्युलर पोझिशनला टू अवॉइड दी डिफ्लेक्शन ऑर बेंडिंग ऑफ दी रोटेटिंग वर्कपीस. नेक्स्ट टाईप आहे, हा तुमचा स्टडी स्टेटचा डायग्राम आहे. नेक्स्ट टाईप आहे फॉलोअर रेस्ट. आता फॉलोअर रेस्ट कशाला यूज करत होतो तर तुम्हाला माहीत आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या वर्कपीसला सेंटर्समध्ये ठेवून रोटेट करत असता, मग
सपोज एखादी थिन वर्कपीस आहे म्हणजे एकदम कमी डायमीटरची वर्कपीस आहे आणि तुम्ही त्याला कटिंग फोर्स अप्लाय करतात टर्निंग करतात. मग कटिंग फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होतो, तो बेंड होतो किंवा बेंड होत असतो, असं डिफ्लेक्ट होत असतो. तुम्ही फिगरमध्ये बघू शकता, तुम्हाला ते दिसेल की हा जो आहे तो थोडाफार प्रमाणात बेंड झालेला आहे. मग अशा वेळी हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते अवॉइड करण्यासाठी तुम्हाला फॉलो अगेन्स्ट यूज करावा लागतो. इथं स्टेडी स्टेट कशाला यूज करावं लागत नाही, कशाला यूज करता येत नाही, कारण तुम्हाला टर्निंग ऑपरेशन करायचं आहे. स्टेडी गेस्ट जर तुम्ही ते ठेवला तर तुम्हाला टर्निंग करता येत नाही. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही हे जे डिफ्लेक्शन आहे कशामुळे येत आहे, तर हे कटिंग फोर्समुळे येत आहे. तुम्ही जे अप्लाय करत आहे ते कटिंग फोर्समुळे येत आहे. कटिंग फोर्स आता कटिंग टूल इथं आहे, पण तो काही वेळानंतर इथे येणार, म्हणजे तो कंटिन्युअसली कट करत जाणार ना. पण म्हणजे तो डिफ्लेक्ट जो आहे तो एका पर्टिक्युलर पोझिशनला नाही आहे, तो व्हॅरी होत असतो तुमचा कटिंग टूलच्या नुसार. मग अशा वेळी तुम्हाला स्टेडी स्टेट कसं असतो, स्टेडी स्टेट फिक्स असतो, म्हणून स्टेडी स्टेटचा यूज इथं करता येत नाही आपल्याला. तुम्हाला इझिली कळत असेल की स्टेडी स्टेटचा यूज आपल्याला कशाला करता येत नाही, कारण आपण टर्निंग ऑपरेशन करत आहे. मग टर्निंग ऑपरेशन करत असताना एंटायर लेंथ तुमचा स्टेडी स्टेट जो आहे तो मध्ये येतो, ते टर्निंग ऑपरेशन करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, हे कशामुळे डिफ्लेक्ट होत आहे, तर तुमच्या कटिंग फोर्समुळे डिफ्लेक्ट होत आहे. मग कटिंग फोर्स जे आहे, तुमचा कटिंग जो आहे तो एंटायर लेंथ करत आहोत तुम्ही, मग तुमचा जो डिफ्लेक्शन आहे तो पर्टिक्युलर पॉईंटवर चेंज होत आहे. मग तुमचा स्टेडी स्टेट जो आहे तो स्टेशनरी असतो, म्हणून इथं तुम्हाला स्टेडी स्टेट यूज करता येत नाही. मग अशा वेळी काय करावं लागतो, तुम्हाला फॉलो अगेन्स्ट यूज करावा लागतो. एकच मिनिट, तुम्हाला फॉलो अगेन्स्ट यूज करावा लागतो. आता फॉलो अगेन्स्टचं जर तुम्ही कन्स्ट्रक्शन बघितलं तर कसं असतं, हा तुमचा फॉलो अगेन्स्ट इथं तुम्हाला दिसत आहे. फॉलो अगेन्स्टमध्ये दोन जॉज असतात. मग ते काय करतात, तो तुमच्या वर्कपीसला ते सपोर्ट करतात आणि ॲज वेल ॲज फॉलो अगेन्स्ट जे आहे ते तुमच्या कॅरेजवरती माउंट असतो, तुमच्या बेडवरती नाही, लेजच्या बेडवरती नाही, तो कॅरेजवरती माउंट असतो. कशाला, कारण तुम्हाला माहीत आहे की जो तुम्ही कटिंग टूल कशामुळे मूव होतो, तुमचा कॅरेज मूव झाला की तुमचा कटिंग टूल जो आहे तो मूव होत असतो. आणि डिफ्लेक्शन कशामुळे येत आहे, तो एक कटिंग फोर्समुळे येत आहेत. आता कटिंग फोर्समुळे येतात आणि तुमचं कॅरेजवरती कोण माउंट आहे, तुमचा जो स्टेडी स्टेट आहे, स्टेडी गेस्ट आहे, तुमचा जो फॉलो गेस्ट आहे तो देखील माउंट आहे सध्याला. मग जसं तुमचं कॅरेज मूव होईल तसं तुमचा टूल देखील मूव होतो आणि कटिंग होत असतो आणि त्या टूलमुळे डिफ्लेक्शन होत असतो जॉबचा. पण तुमचा जो गेस्ट आहे, तुमचा जो फॉलोअर गेस्ट आहे, तो देखील कॅरेजसोबत मूव होत आहे, म्हणून तो जो आहे तो वर्कपीसला सपोर्ट करतो. म्हणजे ते जे डिफ्लेक्शन होत आहे तो डिफ्लेक्शन होऊ देत नाही कटिंग फोर्समुळे. म्हणजे तुमचा जो फॉलोअर गेस्ट आहे तो तुमच्या कॅरेजसोबत तुमच्या अलॉंग दी कटिंग टूल तो देखील मूव होत असतो आणि तो वर्कपीसला सपोर्ट करतो. म्हणून याला हे टूलचा जो पाथ आहे तो टूलच्या पाथला हे फॉलो करतो, म्हणून याला फॉलो गेस्ट असे म्हणतात. हे दोन झाले गेस्ट्सबद्दल. नेक्स्ट आहे महत्त्वाचा पार्ट, तो म्हणजे कॅथेड्स. आता कॅथेड्स नेमकं कशाला यूज करतात तो, तर हा ॲक्च्युली कॅथेड जो आहे तो ॲक्च्युली म्हणजे तो अटॅचमेंट आहे गेस्टचा, स्टडी गेस्टचा अटॅचमेंट आहे. तर तुम्हाला आता स्टडी गेस्टचं तुम्ही बघितलात, स्टडी गेस्टमध्ये तुम्हाला सर्क्युलर जॉबच तुम्हाला होल्ड करता येत होतं, म्हणजे सर्क्युलर जॉबलाच तुम्हाला सपोर्ट करता येत होतं. जर सपोज समजा आता माझा जो जॉब आहे तो स्क्वेअर जॉब आहे, मग स्क्वेअर जॉब असल्यावर काय होणार, जेव्हा स्क्वेअर जॉब रोटेट होत असतो तेव्हा हे जे जॉज आहेत तर ते जॉजला इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याचे हेड्स. मग अशा वेळी म्हणजे एक तर तुमचा जॉब जो आहे तो जॉब आहे तो एक तर डॅमेज होऊ शकतो, तुमचा जॉज जो आहे ते तर डॅमेज होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला स्क्वेअर जॉमेट्रिकला वगैरे तुम्हाला स्टडी गेस्ट यूज करता येत नाही. मग अशा वेळी ते असले प्रॉब्लेम्स अवॉइड करण्यासाठी तुमचा कॅथेड यूज करावा लागतो, म्हणजे कॅथेड जे असतात ते यूज करतात. आता कॅथेड जर तुम्ही फिगरमध्ये बघितलात, तुमचा जो जॉब आहे तो स्क्वेअर जॉब आहे. मग स्क्वेअर जॉब जे आहे त्यावरती कॅथेड आहे. कॅथेड कसं असतं, तो कॅथेड एक सर्क्युलर शेपमध्ये कॅथेड असतात आणि त्याच्यावरती स्क्रूज प्रोव्हाइड केलेले असतात. म्हणजे याचं फंक्शन काय, तुमचा जो जॉब असतो स्क्वेअर म्हणा किंवा अनदर जॉमेट्रिक जॉब, तो जॉब त्यामधून पास केला जातो आणि तुमच्या स्क्रूनी तो होल्ड केला जातो, म्हणजे त्याला टाईटली फिक्स केल्या जातात. स्क्रू जे आहेत ते टाईटली त्या जॉबला फिक्स करतात. आणि आता तुम्ही बघितलात तुमचं जे कॅथेड आहे तो कॅथेडच्या वरती सर्क्युलर सरफेस असतो. आता काय होणार, तुमच्या चेकसोबत तुमचा जो जॉब आहे तो रोटेट होत असतो. आता जॉबसोबत कोण रोटेट आहे, तुमचा कॅथेड पण रोटेट होत आहे. पण कॅथेडचा सरफेस कसा आहे, तो आता सर्क्युलर आहे. कॅथेडचा सरफेस सर्क्युलर आहे. आता सर्क्युलर सरफेसला तुम्हाला कसं
सपोर्ट कसा करता येईल? तुमच्या स्टडी रेस्टने तुम्ही सर्क्युलर शेपला तुम्ही सपोर्ट करू शकता. मग तुमचा स्टडी रेस्ट जो आहे तो हा जो सरफेस आहे हा सरफेसला तुम्ही सपोर्ट करू शकता. म्हणजे इनडायरेक्टली तुमचा सपोर्ट जो आहे तो हा वर्कपीसला भेटतो. मग त्याचा या कामासाठी तुमचा कॅथेड यूज केला जातो. नेक्स्ट टाईपचा अरेंजमेंट आहे ते म्हणजे जर तुम्ही बघितला फेस प्लेट. आता अरेंजमेंट म्हणा नेक्स्ट टाईप जो आहे तो फेस प्लेटचा आहे. फेस प्लेट जर तुम्ही बघितलात फेस प्लेटचं फंक्शन काय आहे तर टू होल्ड दी जॉब किंवा जॉब होल्ड करण्यासाठी फेस प्लेट यूज करतो. म्हणजे इन्स्टेड ऑफ चेक तुम्ही फेस प्लेट यूज करू शकता. पण नेमकं फेस प्लेट कधी यूज करायचं? एकच मिनिट. फेस प्लेट इज यूज्ड टू होल्ड लार्ज हेवी irregular shape वर्कपीस विच कॅनॉट बी कन्व्हिनियंट टू होल्ड बिटवीन दी सेंटर्स. म्हणजे एक तर तुमचे सेंटर्स जे असतात त्यामध्ये असं एक इरेग्युलर शेप जॉमेट्री असेल तुमचा. आता तुम्ही इथं फिगरमध्ये बघू शकता. एकच मिनिट. आता हा जो जॉमेट्री आहे हा इरेग्युलर शेप आहे. इरेग्युलर शेप जॉमेट्री आहे. हा जो जॉमेट्री बघायला तुम्ही ते असले जे जॉमेट्री आहे ते तुम्ही सेंटर्समध्ये पण होल्ड करू शकत नाही. तुमच्या चेक्समध्ये पण होल्ड करू शकत नाही. भले ते त्रिज्या चेक असो किंवा फौजा चेक असो तुम्ही होल्ड करू शकत नाही. मग अशा वेळी ते जे जॉब आहेत इरेग्युलर शेप ते तुम्ही फेस प्लेटच्या साहाय्याने होल्ड करू शकता. फेस प्लेट कसा असतो? फेस प्लेटच्या बॅक साईडला जर तुम्ही बघितलात तर एक बोर असतो आणि त्याला इंटरनल थ्रेड्स असतात. ते जो थ्रेड्स आहेत ते तुमचा जो स्पिंडल असतो लेथ स्पिंडलवरती जे नोजवरती जे थ्रेड्स असतात एक्सटर्नल थ्रेड्स त्यावरती ते माउंट केलं म्हणजे त्यामध्ये ते मेश होतात आणि तुमचा स्पिंडल रोटेट झाला की तुमचा स्पेस प्लेट रोटेट होत असतो. आणि स्पेस प्लेट कशासाठी यूज करतात तर टू होल्ड दी इरेग्युलर जॉब. आता इरेग्युलर जॉब कसे होल्ड करतात तर फेस प्लेटवरती स्लॉट असतात. हे जे तुम्ही फिगरमध्ये बघालात इथं जे तुम्हाला स्लॉट दिसत आहेत. मग स्लॉटच्या साहाय्याने तुम्ही यावरती जॉब ठेवू शकता आणि क्लॅम्पिंगच्या मदतीने म्हणजे याच्यावरती क्लॅम्पिंगच्या मदतीने तुम्ही जे इरेग्युलर शेप आहेत जॉबचे ते तुम्ही होल्ड करू शकता. तर यासाठी फेस प्लेट यूज केला जातो. म्हणजे इरेग्युलर शेपला होल्ड करण्यासाठी तुमचा मोस्टली फेस प्लेट यूज केला जातो. मग नेक्स्ट आहे लेथ सेंटर्स. आता लेथ सेंटर्स जर तुम्ही बघितलात सेंटर्स तर त्याचं नेमकं फंक्शन काय? एकच मिनिट. लेथ सेंटर्स आर दी आयडियल फॉर सपोर्टिंग लॉंग वर्कपीस सच ॲज अ शाफ्ट. म्हणजे तुमच्या लॉंग वर्कपीसला सपोर्ट करण्यासाठी लेथ सेंटर्स यूज केला जातो. तुम्ही बघितलं असेल की लेथ सेंटर्स कोनिकल शेप असतात. लेथ सेंटर्स यूज केला असतात. हेडस्टॉकमध्ये देखील लेथ सेंटर्स असतात आणि टेलस्टॉकमध्ये देखील सेंटर असतात टू सपोर्ट दी जॉब अँड टू रोटेट दी जॉब. मग आता जर तुम्ही बघितलात की जे तुमचा लेथ सेंटर्स आहेत ते कोणकोणते आहेत तर लाईव्ह सेंटर असू शकतो. तुमचा डेड सेंटर असू शकतात. अप सेंटर आणि रॉलिंग सेंटर हे जे आहे ते मोस्टली जे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये बघता तर मोस्टली यूज करायचे लेथ सेंटर्स आहेत. तर याचं फंक्शन काय? लेथ सेंटरचं ॲक्च्युली फंक्शन काय म्हणजे आता लाईव्ह सेंटर म्हणजे काय हो? जे तुम्ही हेडस्टॉकमध्ये आता इथं तुम्हाला दिसत आहे हेडस्टॉकमध्ये जे तुम्ही सेंटर माउंट केलेलं असता तर त्याला लाईव्ह सेंटर असे म्हणतात. तर याचा पर्पज काय असतो? टू रोटेट दी जॉब टू सपोर्ट दी जॉब. म्हणजे हा जो सेंटर आहे तो तुमच्या जॉबला सपोर्ट देखील करतो आणि जॉबला रोटेट देखील करतो. का? म्हणजे तुमचा जो लाईव्ह सेंटर आहे तो लाईव्ह सेंटर तुमच्या स्पिंडलशी माउंट असतो. आता कसं काय स्पिंडलशी माउंट असतो तर लाईव्ह सेंटरच्या बॅक साईडला जर तुम्ही बघितलात तर तिथं मोस्ट स्टेपर असतो. मोस्ट स्टेपर असल्यामुळं तुम्हाला माहिती आहे स्पिंडल मी तुम्हाला स्पिंडल सांगताना म्हणजे पार्ट्स ऑफ लेथमध्ये पण सांगितलं होतं. स्पिंडलमध्ये इंटरनली तुम्हाला मोव टेपर दिसतो. मग हा जे मोव टेपर आहे हा मोव टेपर आता तुमचा जो सेंटर आहे यावरती देखील मोव टेपर असतो. त्यामुळे ते एकमेकांवरती मेश होतात ड्यू टू दी फ्रिक्शन बिटवीन देम. मग काय होतं तुमचा जो स्पिंडल रोटेट झाला की तुमचा जो लाईव्ह सेंटर आहे तो देखील रोटेट होतो. आता लाईव्ह सेंटर रोटेट झाला की तुमचा वर्कपीस जो आहे तो देखील रोटेट व्हायला चालू होतो. म्हणजे असा सेंटर जो की वर्कपीसला रोटेट करतो, वर्कपीसला सपोर्ट करतो ॲज वेल ॲज रोटेट पण करतो. वर्कपीसला सपोर्ट पण करतो आणि रोटेट पण करतो. त्याला लाईव्ह सेंटर असे म्हणतात. हे झालं. आणि तर तुम्ही बघितलं सेंटर्स जे असतात ते सेंटर्स कोनिकल असतात 60 डिग्री असतात आणि तुमचा जो जॉब असतो त्याला ग्रू केलेला असतो 60 डिग्रीचा होल असतो कोनिकल. मग हे यामध्ये मेश केला जातो आणि ड्यू टू दी फ्रिक्शन बिटवीन दी सरफेस
या दोघांमधलं फ्रिक्शन सरफेस असल्यामुळं ते रोटेट होतात. पण मोस्टली जेव्हा सेंटर्स यूज केला जातो त्यावेळी अलॉंग विथ सेंटर्स तुम्हाला ड्राईव्ह प्लेट देखील यूज करावा लागतो टू प्रोव्हाइड दी पॉझिटिव्ह ड्राईव्ह. पॉझिटिव्ह ड्राईव्ह प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्ही ड्राईव्ह प्लेट देखील तुम्हाला सेंटरसोबत यूज करावाच लागतो कंपल्सरी. हे जे आहे ड्राईव्ह प्लेट आहे. तर सेंटरचा पर्पज टू सपोर्ट अँड टू रोटेट ॲज वेल ॲज ड्राईव्ह यूज केल्यामुळे काय होतं, ड्राईव्हसोबत तुमचा डॉग क्लच यूज करावा लागतो किंवा डॉक्स यूज करावं लागतात ड्राईव्हसोबत. मग त्यामुळे काय होतं, तुमचा जो जॉब आहे त्याला पॉझिटिव्ह ड्राईव्ह भेटत असतो तुमचा जो वर्कपीस आहे त्याला. नेक्स्ट आहे सॉलिड डेड सेंटर. आता डेड सेंटर म्हणजे काय हो, तुमचा जर टेलस्टॉक बघितला, टेलस्टॉकमध्ये जो सेंटर माउंट केलेला असतो तो डेड सेंटर असतो. म्हणजे याचा पर्पज फक्त एवढाच असतो की टू सपोर्ट दी जॉबला सपोर्ट करण्यासाठी हा सेंटर यूज केला जातो. तर हा जो जॉब आहे, हा जो सेंटर आहे, हा सेंटर जो आहे तो रोटेट होत नाही, हा फिक्स असतो, हा रोटेट होत नाही. पण हा फक्त पर्पज काय असतो, जॉबला सपोर्ट करण्याचं काम हा सेंटर करत असतो. जॉबला सपोर्ट करण्याचं काम हा सेंटर करत असतो. तर ॲक्च्युली काय होतं, तुमचा जॉब जो आहे, जॉबच्या एंडला तुमचा ग्रू केलेला असतो, त्यामध्ये तुमचा सेंटरचा कोन असतो. तर जो जॉब रोटेट होत असतो तर फक्त सपोर्ट करत असतो. पण यामध्ये कसं असतो, आता एक तुमचा जॉब रोटेट आहे ना स्टेशनरी आहे, तर त्यामुळं फ्रिक्शन होत असतो त्या दोघांच्या सरफेसमध्ये आणि हीट क्रिएशन जास्त होत असतो. तर नेक्स्ट पार्ट आहे आप सेंटर. आता आप सेंटर तर तुम्ही फिगरमध्ये बघू शकता. आप सेंटर कसा आहे हो, तर तुमचा जो कोन आहे तो आपली कट केलेला असतो. तर याचा पर्पज काय आहे नेमका आप सेंटरचा, जर तुम्हाला सपोज वर्कपीस जो आहे तुमचा, आता वर्कपीस आहे, याला सेंटर आहे, तर तुमचा जो वर्कपीस असतो, जर मी पूर्ण याला जर सेंटर दिलो, तुमचा जो आता तुम्ही बघितला डेड सेंटर जर दिलो, तर काय होतो, तुम्हाला जर फेसवरती वर्कपीसच्या फेसवरती जर तुम्हाला कोणते ऑपरेशन्स करायचे असतील तर टूलला मुवमेंट देता येत नाही तिथं. मग अशा वेळी आप सेंटर यूज केला जातो. आप सेंटरमुळे काय होतो, तुमचा जर वर्कपीस असेल त्याला जर तुम्ही आप सेंटर जर अटॅच केलात तर काय होणार हो, तुमचा कटिंग टूल जो आहे तो इझिली मूव शकतो टुवर्ड्स दी फेस. म्हणजे जो तुमचा टूल असतो त्यावरती जे ऑपरेशन्सची गरज असतात टूलच्या सहाय्याने ते तुम्ही इझिली करू शकतात आप सेंटरच्या सहाय्याने, आप सेंटर जर यूज केला तर. आणि लास्ट आहे रिव्हॉल्विंग डेड सेंटर. आता रिव्हॉल्विंग डेड सेंटर म्हणजे काय हो, तुमचा डेड सेंटर आहे, तुम्हाला माहिती आहे डेड सेंटर जो आहे तो फक्त स्टेशनरी असतो. तो वर्कपीसला रोटेट करत नाही किंवा तो रोटेट होत नाही. पण रिव्हॉल्विंगमध्ये तसं नाही. रिव्हॉल्विंगमध्ये जो असतो तुमचा डेड सेंटर जो असतो तो रोटेट होत असतो, तो रोटेट होऊ शकतो. म्हणजे कसा, तर तो जो कोन असतो तुमचा, कोन आणि तुमचा जो बॉडी असतो सेंटरचा, त्या दोघांमध्ये बेरिंग्स माउंट केलेले असतात. मग त्यामुळे काय होतं, तुमचा जेव्हा जॉब रोटेट होत असतो, तुमचा जॉब कशामुळे रोटेट होत आहे हो, तुमच्या हेडस्टॉक हेडस्टॉक आणि स्पिंडलमुळं तुमचा जो जॉब आहे हेडस्टॉक किंवा तुमचा जो लाईव्ह सेंटर आहे त्यामुळे ते तुमचा जॉब रोटेट होत आहे. पण एंडला जर तुम्ही बघितलात, रिव्हॉल्विंग सेंटर जर तुम्ही दिलात, तर काय होतं, तुमचा जो कोन आहे ड्यू टू द फ्रिक्शन बिटवीन देम कोन रोटेट व्हायला चालू होतो आणि बेरिंग असल्यामुळं बॉडी आणि कोनमध्ये बेरिंग असल्यामुळं तुमचा जो उरलेला भाग आहे सेंटरचा तो स्टेशनरी असतो, तो टेलस्टॉकमध्ये स्टेशनरी असतो. तर रिव्हॉल्विंग सेंटर प्रोव्हाइड करायची काय गरज आहे, कारण तुम्ही आता बघितलं होतं डेड सेंटरमध्ये काय होत होतं, ड्यू टू द फ्रिक्शन इथं काय होत होता, हे जर आता रोटेट झालं नाही, कोण जर रोटेट झालं नाही तर काय होत होता, फ्रिक्शनमुळं हीट क्रिएट होत होता आणि त्या हीटमुळं मे बी जो तुमचा वर्कपीस असतो तो डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. तर ते अवॉइड करण्यासाठी हा रिव्हॉल्विंग टाईप डेड सेंटर यूज केला जातो. यामध्ये काय होतं, तुमच्या अलॉंग दी वर्क तुमचा जो कोन आहे तो देखील रोटेट होत असतो. मग त्यामुळं फ्रिक्शन जे आहे ते एलिमिनेट केला जातो. पण याचा जो ॲक्युरेसी आहे याचा ॲक्युरेसी खूप कमी असतो ॲज कम्पेअर टू डेड सेंटर. कारण जर तुम्ही बघितलात यामध्ये बेरिंग यूज केलेला आहे, तर अलाइनमेंट जो आहे तो मिसमॅच होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे याची ॲक्युरेसी जी आहे ते कमी असते ॲज कम्पेअर टू डेड सेंटर. नेक्स्ट टाईप आहे अँगल प्लेट. आता अँगल प्लेट कशाला यूज करतात तो, जर तुम्ही इथं बघितलात, तुमचा फेस प्लेट आहे, तुमचा जो फेस प्लेट आहे त्यावरती तुम्ही इथं बघू शकता, इथे अँगल प्लेट माउंट केलेलं आहे. तर अँगल प्लेटचा नेमका पर्पज काय, हा अँगल प्लेटचा नेमका पर्पज काय,
तर काहींदा काय होतं, तुमचा जर इरेग्युलर शेप असा असेल जॉबचा, सपोज समजा मला एका वर्टिकल, आता अशा शेपचा जॉब आहे, अशा शेपचा जॉब आहे, मला या वर्टिकल सरफेसवरती मला मशीनिंग करायचं आहे, या वर्टिकल सरफेसवरती मला मशीनिंग करायचं समजा. मग अशा वेळी काय होणार, हा जे रेग्युलर शेप आहे ते तुम्ही फेस प्लेटमध्ये पण माउंट करू शकत नाही किंवा तुम्ही चेकमध्ये पण माउंट करू शकत नाही का वर्टिकल प्लेसला जर तुम्हाला मशीनिंग करायचं असेल तर अशा वेळी काय करता, तो हा वर्टिकल प्लेस जो आहे तो तुमचा हा वर्टिकल प्लेस जो आहे तो अँगल प्लेटशी माउंट केला जातो, अँगल प्लेटशी माउंट केला जातो, अँगल प्लेटशी माउंट केला जातो, अँगल प्लेटशी हा जो आहे हा माउंट केला जातो. आणि अँगल प्लेट जो आहे तो तुमचा फेस प्लेटवरती माउंट केला जातो. अँगल प्लेटला पण स्लॉट असतात, त्या स्लॉटच्या सहाय्याने ते वर्कपीसला क्लॅम्प, अँगल प्लेटवरती वर्कपीस क्लॅम्प केला जातो. आणि अँगल प्लेट जो आहे तो तुमच्या फेस प्लेटवरती जे स्लॉट असतात त्याच्यावरून ते अँगल प्लेट जे आहे ते क्लॅम्प केला जातो. म्हणजे अँगल प्लेटचा फक्त पर्पज एवढंच आहे की जेव्हा तुमचे इरेग्युलर शेप असतात किंवा वर्टिकल शेपवरती तुम्हाला जर मशीनिंग करायचं असतील तर तेव्हा अँगल प्लेट्स यूज केला जातो, अँगल प्लेटचा यूज केला जातो. नेक्स्ट आहे डॉक्स, लेथ डॉक्स अँड कॅरेज. नेक्स्ट आहे लेथ डॉक्स अँड कॅरेज. आता तुम्ही बघितलात हा जो आहे याला लेथ डॉक्स किंवा कॅरेज असं म्हणतात. तर याचं फंक्शन काय आहे, तर आता मी तुम्हाला लास्टमध्ये सांगताना सांगितलं, जेव्हा तुम्ही सेंटर्समध्ये तुम्ही जॉब होल्ड करता, त्यावेळी काय होतं, जेव्हा तुम्ही कटिंग फोर्सला देता, जर तुम्ही बाकी कोणताच यूज केला नाही, फक्त हेडस्टॉक सेंटरच यूज केला आणि टेलस्टॉक सेंटर यूज केला आणि जॉब रोटेट करतात आणि कटिंग करतात, तर काय होतं, तर ॲक्च्युली जॉब कशामुळे रोटेट होता आहे, ड्यू टू दी फ्रिक्शन बिटवीन दी कोन सरफेस अँड दी जॉब. या इथं जो फ्रिक्शन आहे तर त्याच्यामुळे तुमचा जॉब जे आहे तो रोटेट होत होता. पण जेव्हा तुम्ही कटिंग फोर्स अप्लाय करता त्यावेळी काय होणार, हा जो फ्रिक्शन आहे कमी पडतो, मग तुमचा जो जॉब आहे तो स्टॉप होतो. मग हे अवॉइड करण्यासाठी, म्हणजे यामध्ये पॉझिटिव्ह ड्राईव्ह नसतो, म्हणजे अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं, अलॉंग विथ युअर सेंटर तुम्हाला काय करावं लागतो, एक तर तुम्हाला ड्रायविंग प्लेट द्यावा लागतो. आणि आता ड्रायविंग प्लेट दिल्यावरती काय होणार, ड्रायविंग प्लेटला होल्स असणार किंवा ड्रायविंग प्लेटला पिन पण असतो आणि होल पण असू शकतो. मग याच्यासोबत तुम्ही जर याला डॉग अटॅच केलात, आता हा पिन आहे समजा, मग याला डॉग अटॅच केलात आणि डॉग जे आहे ते तुमच्या वर्कपीसला अटॅच केलात, मग डॉग काय करतो, वर्कपीसला होल्ड करतो आणि तुमचा जो ड्रायविंग प्लेट आहे तो ड्राईव्ह प्लेट कोणाला कनेक्ट असतो, तुमच्या स्पिंडलला कनेक्ट असतो. म्हणजे तुमचा सेंटर जो आहे तो सपोर्ट करतो ॲज वेल ॲज तुमचा डॉग जो आहे तो होल्ड करतो आणि त्यामुळं तुमचा वर्कपीस जो आहे तो रोटेट होऊ शकतो. म्हणजे यामध्ये पॉझिटिव्ह ड्राईव्ह तुम्हाला भेटू शकतो. मग डॉग्स जर तुम्ही बघितलात किंवा कॅरेज बघितलात तर त्याचा जो टेल असतो, हा जो पोर्शन आहे टेल, हा स्ट्रेट असतो, हा बेंड पण असतो. आता हा फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहे हा बेंड टेल आहे. तर बेंड टेल कधी यूज करता, तो तुम्ही ड्रॉइंग प्लेटवरती बघितलं असाल तर ड्रॉइंग प्लेटवरती होल्स असतात. मग बेंड जर असेल, तुमचा जर टेलस्टॉक जे आहे, टेल जे बेंड असेल तर ह्या होल्समध्ये हा जो बेंडेड पोर्शन आहे हा माउंट केला जातो, होल्ड केला जातो. जर सपोज तुमचा टेल आहे तो स्ट्रेट असेल तर काय केला जातो, तुमचा ड्राईव्ह प्लेटवरती जो पिन तुम्ही बघितला असाल, पिन जे आहे तो पिन जो आहे तो पिन यावरती अटॅच केला जातो. इथं तुम्हाला इझिली दिसेल, थांबा. ड्राय प्लेटवरती होल्स कशाला प्रोव्हाइड केलेले असतात, होल्स जे आहेत ते कशाला प्रोव्हाइड केलेले असतात, कारण तुमचा जो टेल आहे जर बेंड टेल असेल, तुमचा जो डॉगचा जो टेल आहे तो बेंडेड असेल तर तो यामध्ये होल्ड केला जातो. जर सपोज तुमचा जर टेल जो आहे डॉगचा तो जर स्ट्रेट असेल तर तो पिनच्या सहाय्याने त्याला होल्ड केला जातो. तर हे झाले डॉग्सबद्दल. डॉग्सचा पर्पज एवढाच की तो पॉझिटिव्ह ड्राईव्ह निर्माण करण्यासाठी तर डॉग्स यूज केला जातो वर्कपीसला होल्ड करून रोटेट करण्यासाठी. आणि तसेच तुम्ही मॅन्ड्रिल्स वगैरे बघितलात, मॅन्ड्रिल्समध्ये मी सांगितलं होतं, मॅन्ड्रिल्स जो आहे तो मॅन्ड्रिल्समध्ये वर्क जो असतो तो मॅन्ड्रिलवरती माउंट केलेला असतो आणि मॅन्ड्रिल जो आहे तो डॉग जो आहे तो मॅन्ड्रिलला अटॅच केलेला असतो. आता या मॅन्ड्रिलला अटॅच केलेला असतो म्हणजे तुमचा जो मोशन आहे तो स्पिंडल थ्रू तुमच्या सेंटर ॲज वेल ॲज तुमचा ड्राईव्ह प्लेट थ्रू तुमच्या डॉगला जातो आणि डॉग थ्रू तुमच्या मॅन्ड्रिलला येतो आणि मॅन्ड्रिलमध्ये आणि तुमच्या जॉबमध्ये फ्रिक्शन असल्यामुळे तुमचा जॉब देखील रोटेट होत असतो.
तर डॉगचा पर्पज एवढाच आहे की टू रोटेट दी जॉब अँड टू सपोर्ट दी जॉब, टू मेंटेन दी पॉझिटिव्ह ड्राईव्ह ऑल्सो, म्हणजे तो पॉझिटिव्ह ड्राईव्ह मेंटेन करत असतो. आणि शेवटचा आहे कॅच प्लेट. आता कॅच प्लेट म्हणजे काय हो, तर तुम्ही फिगरमध्ये बघू शकता. कॅच प्लेट जर तुम्ही बघत असाल तर आज सेम तुमचा ड्राय प्लेटवाने असतो, पण एवढाच की कॅच प्लेटवरती स्लॉट असतो, यू स्लॉट असतो, यू स्लॉट प्रोव्हाइड केलेला असतो. तर तुम्ही कॅच प्लेटच्या बॅकसाईडला बघितलं, कॅच प्लेटच्या बॅकसाईडला एक बोग असतो, त्याला इंटरनल थ्रेड्स असतात. ते इंटरनल थ्रेड्स तुम्ही तुमचा जो स्पिंडल आहे, स्पिंडलच्या वरती जे एक्सटर्नल थ्रेड्स असतात नोजला, त्यावरती तुम्ही ते कॅच प्लेट आहे तो माउंट करू शकता. तर कॅच प्लेटचा यूज कधी करता, तो कॅच प्लेट जर यूज केला तर तुम्ही कॅच प्लेटवरती जो स्लॉट आहे तर त्याचा उपयोग कट होतो. जर तुमचा बेंड टेल असेल, तुमच्या टेल स्टॉकला बेंड टेल असेल, जर तुम्ही इथे बघू शकता तुमचं बेंड टेल असेल तुमच्या डॉगला जर बेंड टेल असेल तर तो बेंड जो आहे तो या तुमचा जो यू स्लॉट असतो त्या यू स्लॉटमध्ये माउंट केला जातो. म्हणजे हा जो आहे तुमचा जो कॅच प्लेट आहे इज ॲज सेम ॲज दी ड्राय प्लेट, बट इट हॅव अ स्लॉट टू होल्ड दी बेंडेड टेल ऑफ दी डॉग. तर याचं फंक्शन आहे याचं काम कॅच प्लेटचं काम. तर ड्राय प्लेट, आता ड्राय प्लेट मी आता पण तुम्हाला सांगितलं होतं, पुन्हा सांगतो. ड्राय प्लेट आता हे जे तुम्ही बघत आहात ड्राय प्लेटच्या बॅक साईडला जे आहे ते तुम्हाला इथं बॅक साईडला होल दिसेल आणि त्यामध्ये तुम्हाला थ्रेड्स असतात. मग याचा पर्पज काय की तुमचा जो स्पिंडल आहे, स्पिंडलवरती जे नोजवरती जे थ्रेड्स असतात ते यामध्ये मेश होतात आणि तुमच्या स्पिंडलवरती तुमचा जो ड्राय प्लेट आहे तो माउंट होऊ शकतो. आणि ड्राय प्लेटवरती होल्स देखील असतात ॲज वेल ॲज पिन देखील असतो, रिमूव्हल पिन. तर जेव्हा तुम्ही डॉग यूज करत असता त्यावेळी ड्राय प्लेट किंवा तुम्ही आता जे बघितलं होतं कॅच प्लेट यूज करू शकता. पण मोस्टली जर बघितला, जेव्हा तुम्ही तुमचा जो बेंडेड टेल असतो डॉगचा त्यावेळी कॅच प्लेट यूज केला जातो. आणि बाकी म्हणजे तुम्ही ड्राय प्लेटमध्ये तुम्ही एकतर स्टेट डॉग यूज करू शकता किंवा बेंडेड टेल डॉग पण यूज करू शकता. हे झालं ओव्हरऑल अटॅचमेंटबद्दल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे आपले पुढचे पॉईंट्स आहेत, ऑपरेशन ऑन लेथ, कोणकोणते ऑपरेशन आपण लेथ ते करू शकतो त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.